हॅलो गाईस. ट्रिपला जायचं होता. पूर्ण महिना असाच गेला की जाईल 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 करत कॅन्सल केला. पण शेवटीला आज निघालो आहे. एकटाच निघालो आहे. पुढे ते जाऊन थांबले आहेत. ते रिटर्न येतात आणि मी निघालो आहे. आणि हा एल बाईकवर चाललेला आहे. बाईक अजून लोड करायचे सामान पण पॅक केले आहेत. सोडायला हे दोघं आहेत तिथे चहा बी पितात यांचा. आत्ता वाजलेत लेटच झाले तसा, पण बघूया निघतो. आणि आता चहा पितो, इथूनच चहा पिऊन जातो. आणि बॅग बिग तर सगळं पॅक केलं, फक्त लोड करायचे आणि निघायचे आहेत. पेट्रोल डायरेक्ट पुढेच जाईल. आणि मी पण पूर्ण रेडी झालो आहे बघा. जॅकेट बिकेट घातलेलं आहे, शूज बीज. आता ग्लव्स आणि हेल्मेट घालेल. चला, जसा जसा करायला भेटेल तसा करेल. बाकी नाही भेटला तर डायरेक्ट तुम्हाला तिथे पोहोचल्यावर दाखवेल की कुठे पोहोचेल ते पण तुम्हाला सांगत नाही, डायरेक्ट दाखवेल. आणि पुढे जे वेट करतात ते पण खूप अमेझिंग गाईस आहेत. तुम्हाला दाखवतो. मला आलेच शिव्या त्यांच्या मुलात की जायचं करून तुम्ही हे केलं आणि टांग दिली. तरी जाऊया. एक दिवसासाठी चाललो आहे, पण जाऊ. चला बाईक पण पूर्ण रेडी केलेली आहे. टँक बॅग लावलेला आहे, टॉप बॉक्स लावलेला आहे. आणि आता स्टार्ट करूया. हे पण पूर्ण रेडी आहे. हेल्मेट पण सगळं घातलेलं आहे, रेडी आहे. गणपती बाप्पा मोरया, ओम नमः शिवाय, एकविरा माते की जय. चला चला, आता कुठे पुढं थांबलो तर तुम्हाला दाखवतो, नाही तर डायरेक्ट जिथं थांबलो तिथं तुम्हाला आता डायरेक्ट भेटून दाखवतो. चला, ओम नमः शिवाय. चला, आता इथं हायवेला लास्टचा थांबलेला आहे. झिरो करायचं, मीटर झिरो केलं आहे. आणि मॅप पण लावलं आहे. माझा मॅप आहे जो मेन तो दिवेशला दिलेला आहे. तर मी इथे म्हणजे दुसऱ्या फोनमध्ये मॅप लावलं आहे. आणि इथे हनुमान मंदिर आहे. जय हनुमान, जय श्रीराम, जय श्रीराम. पाय पडतो. आणि आता नॉनस्टॉप बघू कुठे थांबलो. मोस्टली तर नाही थांबायची इच्छा की बघा, खूप ट्रॅव्हलिंग आहे. 4:30 तास म्हणजे 10-10:30 वाजतात. तर एक 10 नाही तर 9:30पर्यंत पोहोचायची ट्राय आहे. बघूया. चला चला, आता थानाविना क्रॉस केला आणि आता घोरबंदर रोडला लागलेला आहे. आणि पेट्रोल भरायसाठी थांबलेलं होतं. पेट्रोल जरा संपलेलं होतं, म्हणजे भरला नाही. बरं, पुढे ट्रॅफिक जेवढी बीट करते तेवढी ट्रॅफिक बीट करेल. आता इथे पेट्रोल भरल्याने अजून काहीतरी अजून 150 किलोमीटर बाकी आहे. 140-150 किलोमीटर बाकी आहे. एक 10-1पर्यंत पोचू. तर बाकी अजून यांचा फोन येतात की कुठे आहेत. लोकेशन यांना पाठवलं आहे, घरच्यांना पण लोकेशन पाठवलं आहे. एकदम आस्ते म्हणजे हाय ट्रॅफिक आहे, पण आपली बाईक आहे तर पटकेच निघायला भेटतं आहे. तर आस्ते चाललं आहे. डायरेक्ट कुठं आता वापसमध्ये थांबलो, तुम्हाला वापस वाटलं तर डायरेक्ट तिथं पोहोचल्यावर दाखवेल. चला पोचलेलो आहे. जेवढा टाइम दाखवला त्याच्या कमीच टाइम मध्ये पोहोचलो. तरी थोडासा अर्धा त्याची मुलं फाटक लागल्या म्हणून तेवढा लेट झाला. तेवढा पण लेट नाही. आता आहे बघा, टोटल 200 किलोमीटर झालेला आहे. 200 दिसत नाही आहे बघा. 200ला थोडासा बाकी आहे. बाकी चला, आता कुठे आले ना ते वरचे जे आता लोक आहेत ते जेवायला गेले आहेत. त्यांना डायरेक्ट तुम्हाला त्यांनाच दाखवून सांगतो की कुठे आले ते सांगते. चलो, सेफली आणि एकदम फाईनमध्ये आणि लवकर पण पोचलो एकदम. थोडा रस्त्यानं धूल होता, पण रस्ता एवढा मस्त होता ना, काही त्रास बीस काही नाही झाला. आणि आता यावेळी हॉटेल घेऊन ठेवलं. तर हॉटेलमध्ये चेकिंग केलं आहे. आणि हॉटेलची दशा बघा काय केलं आहे का. अख्खा सगळा सामान विमान इथं असंच टाकून गेले ना. आता काय बोलू, राहून दे. त्यांना तिथं जाऊन बोलतो मी. आता मी चेंज करतो, जरा फ्रेश होतो. आणि जेवायला गेलं तर जेवायला जातो. आता सामान विमान पण वरती आणले. माझी एक बॅग ती ही घातले ना, तर ती शोधते की कुठं होते की जाऊन. आता तसा लवकर पोचलो असतो अजून अर्धा तास, पण एक फाटक लागला ना म्हणून थोडासा टाईम दिला. तर तेवढा पण टाईम नाही, एकदम परफेक्ट एकदम नियोजन झालं असता की 6 वाजता निघालेलो तर काहीतरी एक 4.5 तास 5 तास गुगल मॅप बोलवता. पण त्याला बीट करून मी एक 3:30 की 3:45 पहिल्याच पोचलो असतो. तसं काही नाही, 10 मिनटात एक्स्ट्रा लागले. तर फाटक जरा 20 मिनटात होता. त्यानंतर थोडंसं अजून, पण असं रश ड्रायव्हिंग पण नाही केलं. एकदम पीसफुल, एकदम शांतशा मस्त गाणी ऐकत गाण्याचा पण असा फुल साऊंड नाही, एकदम असा कमी आवाज ऐकत एवढा आनंदीने आलो ना. यांचं कॉलेज होतं मध्ये की कुठे नीट आहे असा तसा, म्हणजे केअर होती. पण ते आता तुम्हाला दाखवतो की किती शिवाय देते म्हणा. चला मी पण फ्रेश बीच झालो, आंघोळ विंघोळ केले, कपडे चेंज केले. आणि आता जे हॉटेलला जेवायला बसले तिथं आता जातो मी पण. चला, आता बाईक घेतली आणि जे हॉटेलला मी स्टे केलंय तिथे खायला पण नाही. पण यांना दुसरा एक प्लेस आहे वाटतं, सर्च केलं तिथे जेवायला गेले. तर त्यावेळी लोकेशन पाठवलंय तर बाईक काढलंय. आणि आता तिथे चाललोय. आणि थंडी जाम आहे इथे. आपली गतीच थंडी आहे. आपली गती पण आपली थंडी पडते ना, इथून सीमाची थंडी आहे. तर एकदम धुका एकदम असा रस्ता पण मस्त. तुम्हाला रस्ता दाखवतो मला.
मेंबर साठी मी आलेलो आहे. Yes, एकटा ते एकटा आलो पण यासाठी आलेलो आहे. यो डायरेक्ट बोलतोय मला नको येऊ पण मी तरी आलो. हे बघा यो 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 माणूस. नंतर यो यो राऊत साहेब कसे तुम्ही? तुमचा वाटते व्हिडिओ लय पटले रे तुम्हाला. ती व्हिडिओ टाकतो मी तसा त्या ब्लॉग मध्ये. दिवेश, Yes. how was the tea? Tea is fantastic. It tastes even more beautiful when you have your brothers with you and your beautiful bike with you. Cheers to the life. या रोज रोज या आमचा आवडता चहा गुळाचा चहा. बाकी एकदम आता जेवण बिवून आलो. जेवताना एकदम गोंगाड बिंगाड होत जास्त काही व्हिडिओ नाही भेटला. आता तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल बॉबी यो तुम्हाला समजत असेल माणूस कोण आहे पण हा एक कस्तू पाटील निरुळ गावचा कस्तू पाटील नाही गेले माझ्याकडे आहे. ओके आणि बाकी एक बाहेर आहे तो त्याचे काय ते कोण आहे ती कसली तरी ती आहे ती त्याशी बोलतोय. चला गुड मॉर्निंग. रात्री एकदम बोलता बोलता सगळे झोपले एकदम दमलेले होते. तर मी तर कमीच ट्रॅव्हल केलं यावेळी जास्त ट्रॅव्हल केलं. तर जेवलो गेलो आलो हॉटेलला आणि डायरेक्ट झोपून गेलो. आता फक्त मी आणि कसू होताच उठलं नाश्त्यासाठी. आपल्या याच्यातच हॉटेलमध्येच नाश्ता होता तर नाश्ता करा उठलं. बाकी सगळे अजून वरती झोपलेलेच आहेत. तर नाश्ता दाखवतो काय काय. मला तर दादा आहे. दादा पहिलाच येऊन नाश्त्यासाठी मॉर्निंगला होता. इडली आहे नंतर हे घेतात मका घेतला आहे नंतर सांबर आणि ऑमलेट पण आलं आहे आणि नंतर फ्रायड घेतलं आहे. अजून एक गडे आमचा उठलेला आहे. गुड मॉर्निंग बॉबी जी. Good morning. नाइट में मिले नहीं आप हमसे ज्यादा क्या हुआ है? ये जागेंगे ऐसे बोलेंगे तुम लोग इधर आ गए. ऐसा नहीं जागेंगे ये करेंगे ये बोलेंगे करके सो गए. काय बोलू तुला जाऊन दे. हे तर गेरअप बिरअप करून बसले नाही आणि अजून पॅन्टच घालायची तो पूर्ण गेरअप करून बसलेला आहे. मी बघा पॅन्टच फिरतोय. आता घरी जायला पण रेडी झालेलं सगळं पॅकिंग बिकिंग केली. फक्त वन डेची वन नाईटचीच फक्त ट्रिप आहे. तुम्हाला बोललो ना फक्त एक छोटीशी ट्रिप मारून आलो होता त्यांच्यासोबत घरी जाणार. आता खाली बॅग पॅक आहे तर मी पण बाईक लोड करते पण बॅग भरली आहे सगळी. फक्त तो खाली घेऊन लोड करायचा आहे. त्याला खाली दाखवतो काय काय. चला गाडी बिडी सगळं रेडी झालेलं आहे. बॉबी अजून घरी जायचा टाइम झाला तरी अजून गाडीच बसलाय. काय बोलायचं राहून दे. तो वस्तू पण ती माझी आहे देत नाही मला. दे आता बॉबी चल ती काय नाही दे बा तुम्हाला. राऊत साहेब काय बोलता? शुभ सकाळ. नाश्ता करायचा एक इच्छा आहे की नाही? करायची इच्छा आहे अजून. नाश्ता करत परत घरी पोहोचशान. एवढा वेळ नाही लागत. बाकी यो कोणचा प्लेन येतो केपीचा प्लेन खाली पडला. गाड्या बिड्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत. आमचा शेट गेला आतमध्ये पेमेंट करायसाठी. माझीच बरी दिसते बघ ना. हे बाकी कसं जरा माखल्या विकलेल्या टोकल्या विकलेल्या. हा आमचा हॉटेल होता. एक दिवसासाठी हॉटेल फक्त. म्हणजे मी तर एकच दिवसासाठी ट्रिपला आलतो आणि इथं गाड्या अजून रेडी केल्या त्यावेळी एकच दिवसासाठी हॉटेलला आलतो. फुल आता गेरअप बिरअप सगळा झालेला आहे. आता एकदम निघेल आरामशी आणि बघूया काय मधून स्टॉप तर घेणार नाही मला नाही वाटत. ते काय एवढीच फक्त एक दिवसासाठी फक्त ट्रिपसाठी चालतो फक्त. बाकी स्टॉप तर नाही काय आता. चलो मी एक दिवसाची ट्रिपसाठी एक नाईटसाठी आलतो. कसा वाटला? कॉमेडी बघ. हॅलो बेंड झाले. हा एक वाटतं हलका आहे पण एकदम या साईडून झाले हॅलो बेंड. आमचा इंजिनियर तुम्हाला दाखवत आहे. सेम तिथंच तो पण हलका वाटतं. कुठे एवढा ठोकला? एवढा ठोकला म्हणजे एवढं कुठे आपट्यात आपट्यात आलंस रे? असा पाठी तुझा जाड्या पण तुझ्या पाठी तरी काय नाही. हे जरा आता टेन्शन आला आता पॅनिक होईल तो. नाही तू शोरूमला जाऊन दाखव काय बोलतो ना. आपल्या टायरची दुकान असतात ना. रात्री तुम्हाला काय व्ह्यू दाखवायला नाही भेटला पण समोरचा व्ह्यू दाखवतो. समोर बघा किती मस्त पीसफुल व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा दिवेश घरात. हा संकल्प बेंडे कौस्तुभ पाटीलचा विमान घेऊन तो विमान
चला आता सगळा बिल एकदम बिलमध्ये एवढा डोक आउट झाला ना, नुसता कसं आता काय अर्ध्यापासून तो बिलच करत बसलेला. काय आलं एवढा बिल तर काय लफडा काय झालता? अरे त्यांची दुसऱ्यांची भांडणं झाली ना आपलं. म्हणजे याच्यान हे होता की ड्रिंक्स असे होते, त्यांना केलं तर त्यांचं पेमेंट असं घेत होते ना, ते त्यांच्या वर्षी भांडणारे वापस आपण सकाळी बघले. नाही माणूस दुसरा होता आता, पण राहून दे आता काय नाही. चला रेडी टू लिव्ह आता जातो. मस्त काही फोटो बिटो काय घ्यायचे का? काय नाही झालं आमचं अरे भाई मी आम्ही सगळं केलं. तुम्ही सगळे टाइम लॅप हायपर लॅप सगळं केलं. तेच ना, आता माझी कशी जरूरत राहिली नाही. तुझी नाहीच गरज आहे तुला. आम्ही घ्यायला पण नव्हतं सांगलं, पण नव्हतं बोलवलं. नाही मी आलो रे, माझा जीव आहे. बोलवलं नव्हतं आम्ही, तू जबरदस्ती आला. नाही माझा जीव आहे ना. मिळाला तर माझा जीव कमी झाला तर लगेच बोलतात जीव नाही, हे नाही ते नाही. जा रे ब्लॉग बी काय ब्लॉग करायला असेल मग रात्री संध्याकाळी 5 वाजता निघून टाकला. धूळ खात 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 थोडी आलो असतो. जीव आहे म्हणून आले तर नाही आहे. कसं आता माणसाला नवीन माणसं भेटलं तर माणूस विसरून जातो रे. आपण गाडी बिडी स्टार्ट केली. ओम नमः शिवाय. रेडी अजून तयारीत चालू. तो अजून हे घालतोय, जॅकेट घालते. बाकी 2 जण नाश्त्यासाठी गेलेत. आपण पुढे जाऊया. चलो. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. एकविरा माते की जय. काय बाबी चलो घर पे. कसा झाला ट्रिप? झाली आहे फायनली. मला मिस केला का नाही? मला मिस नाही केला. हा दे रे, त्याशी बोलायची गोष्ट आहे रे. त्यांना मला मिस केलं मला माहिती आहे. चलो इथेच पेट्रोल पंप भेटला, इथं फुल करून येतो. माझी तशी नीड नाही बघा, पेट्रोल आहे पण स्टील यांचं पण हसेल. पण इथूनच भरून घेतो. मग नॉनस्टॉप घरीसाठी निघायचं आहे म्हणून इथंच भरून घेऊ. आणि इथं पेट्रोल 92 रुपीज आहे बघा. आणि तो डिझेल आहे. वॉटर बॅग घेतला आणि ये इथे दोघे नाश्ते करायला थांबलेले. झाला का रे नाश्ता? चला अजून फिरूनच चाललंय. वॉटर इज इनफ. भाई कॉपीराइट लागेल. मोठा कॉपीराइट. डायरेक्ट स्ट्राईक होतो. डायरेक्ट व्हिडिओ हे होतं, ब्लॉक होतं. किती 1 बिलियन असतील ना तुझे? भाई गरिबांचे मस्त 100 झाले. 100 तू कर रे. मग बघू मग 1 नंबर येतो. काहीतरी दिले, टेस्ट करूया कसं आहे. भारी आहे, मस्त आहे. चॉकलेट अमूलला टॅग करा. नको ना, अमूल पैसे नाही देणार. दिले ना तुला हा स्पॉन्सर दे. एवढं मोठा नाही दिला मला दिला. बरोबर आहे. आता ती पण झालेली आहे. यांचे पण नाश्ता विष्ट सगळं करून झालेला आहे. आता फायनली घरासाठी एकदम आता फायनलला घरी निघलं. एकदम लाईनअप रेडी आहे. पाठी आहे 2 गाडी. स्वस्त आता पुढे आहे. बाकी आता इथून पेट्रोल पण भरले. आता नॉनस्टॉप घरी जातो, कुठं थांबायचं नाही आहे. डायरेक्ट आता घरी ये जाते नेरूरला. मी जाईल कामोठ्याला डायरेक्ट. आता मग 31ला येईल ना, तो चेंज करून येईल ना. थोडा येऊन नीट कर. येवा कसं झालंय माझं एक परफेक्ट बसतोय. यांचं कसं बसतोय मस्त गाणी बिणी. 4 तास नॉनस्टॉप जायचं आता. नो ब्रेक नथिंग. डायरेक्ट नेरूरला भेटू. मी डायरेक्ट कामोठ्याला डायरेक्ट नेरूरला. हे कोण आहे? राज साहेब. ट्रॅफिक नसतो भेटते बस. चलो सेफली पोचलेलो आहे. आणि जास्त म्हणजे खूप ट्रॅफिक होते विहार साईडला. तर एवढी ट्रॅफिक भेटलेली ना, पण ती बाईक होती म्हणून एवढ्या लवकर पोचलो. नाही तर आत्ता टायमिंग तर मॅप होतं, टायमिंग तेव्हा निघालं तेव्हा दाखवत होतं की 7-8 वाजतील. पण आता वाजल्यात काहीतरी 3:30 पावणे 4 वाजल्यात. म्हणजे काल पण तेवढ्या टाईमला बीट केला, आज पण टाईमला बीट केला. एकदम परफेक्ट आणि सेफली पोचलेलं सगळी. ते डायरेक्ट नेरूरला गेलं तर मी डायरेक्ट घरी आलेलो आहे कामोठ्याला. कोणा काहीच नाही, टेन्शन. एकदम सेफली पोचलेलं आहे. आणि टोटल किलोमीटरमध्ये दाखवतो. टोटल किलोमीटर झालेला आहे बघा 400 किलोमीटर झालेला आहे. परफेक्ट म्हणजे येऊन जाऊन 200 परफेक्ट झालेलं आहे. आणि काही त्रास नाही एकदम. आता जरा जातो, फ्रेश होतो आणि मस्त जेवेल आणि थोडा आराम करा. नंतर आज आहे 31st. तर काहीतरी संध्याकाळी कुठेतरी गेलो तर जाईल, नाही तर मस्त एक आराम करेल. आणि हा व्लॉग डायरेक्ट 2026ला येणार. तर सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर. असंच 2025 सेफली गेला, 2026 पण सेफली जाऊन द्या. 26चा काय होईल काय माहिती नाही, पण विश करूया की सेफलीच जाऊन द्या. होप करूया आपण. ओके चलो, थँक्यू. Till I get up, time is barely on our side.
the highways till my shadow turns to sun rays.